नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला रशियातून लशी संदर्भात एक महत्त्वाची बातमी. रशियाची कोरोना लस भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. मात्र रशियाच्या लशीचे दुष्परिणाम आता समोर आले आहेत. ज्या लोकांना ही लस देण्यात आली आहे अशा 7 पैकी एका व्यक्तीवर याचा दुष्परिणाम झाल्याचं समोर येतंय. कोरोना व्हायरस पाठोपाठ आता ब्रुसेला बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव चीनमध्ये वाढत आहे. उत्तर पूर्व चीनमध्ये ब्रुसेलोसिस आजारानं कहर केलाय. त्यामुळे चीनच्या काही भागात लोकांमध्ये पुन्हा मोठी दहशत पसरली आहे. या नव्या विषाणूचा सामना करण्याचं आव्हान कोरियाच्या आरोग्य यंत्रणेसमोर आहे. नागरिकांना परदेशातून परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करणार असल्याचं ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी सांगितलं. सिडनीतील पत्रकारांशी त्या बोलत होत्या. यावेळी 27 सप्टेंबरपासून देशाच्या विविध राज्यात येणाऱ्या लोकांना त्या विमानतळाजवळच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्या प्रकारची तयारी करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यामध्ये विशेषतः कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्यात. आरोग्य कर्मचाऱ्यांना हिंसाचारापासून वाचवणं, त्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्याकरता प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं यावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. यूकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे उत्तरेकडील भागात कठोर उपाययोजना करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी दिली आहे. पुन्हा लॉकडाऊन लावणं हे संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलंय. शहरात फिरत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं तसंच मास्क घालणंही या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलंय. अमेरिकेतल्या ॲरिझोना प्रांतात कोविड रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. रुग्णांच्या मोजणी करण्याच्या पद्धतीत बदल केल्यानं या संख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 1753 नवे रुग्ण आढळलेत. तर जून आणि जुलैमध्ये ॲरिझोना प्रांत कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. फ्रान्समध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव झाल्याचं फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी म्हटलं. याचा प्रादुर्भाव थांबणं शक्य नाही असंही ते म्हणाले. 15 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर ऑगस्टपासून 65 वर्षांवरील लोकांमध्ये जास्त प्रसार होतोय. निम्म्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीयेत असंही वेराना यांनी म्हटलंय. मात्र या संकटाशी सामना करण्यासाठी देश सक्षम असल्याचंही ते म्हणाले. कोरोना व्हायरसच्या संकटाविषयी नर्सिंग होममधील स्वतंत्र कमिशनच्या अहवालाचं अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी कौतुक केलंय. काही पॅनल सदस्यांचं म्हणणं आहे की हा त्यांच्या निष्कर्षाचा चुकीचा अर्थ काढला जातोय. पण डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं अनेकांना वाटतंय. तर नर्सिंग होमचा अहवाल दीर्घकाळाचा विचार करता आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं उपराष्ट्रपती पेन्स यांनी म्हटलंय. इटलीमधील नागरिक फ्रँक वॉल्टर स्टाइनमायर यांनी आपल्यावर कोरोनावरील योग्य ते उपचार करून जीव वाचवल्याबद्दल जर्मनीच्या अध्यक्षांचे आभार मानले. पूर्व जर्मनीच्या लिप्झिग शहरात फ्रँक यांच्यावरती उपचार झाले. जर्मनीतील अनेक हॉस्पिटल्समध्ये इटलीच्या कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. इटलीत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे भाषा समजत नसली तरी इटलीच्या अनेक रुग्णांचे प्राण जर्मनीचे आरोग्य दूत वाचवत आहेत. जेकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकाच दिवसात इथे 3000 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यात वाढ करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची माहिती दिली आहे. पेरूच्या सर्वोच्च कोर्टानं गुरुवारी अध्यक्ष मार्टिन विझकारा यांनी महाभियोग प्रक्रिया थांबवण्याची विनंती फेटाळून लावत काँग्रेसला शुक्रवारी मतदान सुरू ठेवण्यास परवानगी दिली. घटनात्मक न्यायाधिकरणानं विझकारा यांची मागणी फेटाळून लावल्यानं हा त्यांचा नैतिक पराभव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. तर आपण योग्य असून कोणतंही गैरकृत्य न केल्याचा मार्टिन यांचा दावा कायम आहे. 2020च्या ZGC फोरमच्या कार्यक्रमात वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मान्यवरांनी जागतिक पातळीवर कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने चर्चा केली. कोरोना साथ नियंत्रण रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवरती यावेळी चर्चा झाली आहे. 5 वर्षांपासून युद्धानं धुमसत असलेल्या येमेनमध्ये आता लहान मुलं कुपोषणामुळे बळी पडत आहेत. येमेनमधल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये लहान बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू होतोय. येमेनमधील 2/3 नागरिक बाहेरून मिळणाऱ्या अन्नाच्या मदतीवर अवलंबून आहेत. 2014 पासून येमेनमधल्या संघर्षात 1 लाखांपेक्षाही अधिक नागरिकांचा जीव गेलाय. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. चीनचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सेंट्रल कमिटीचे सरचिटणीस आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुरुवारी मध्य चीनच्या हुनान प्रांताची राजधानी असलेल्या चांगशाची पाहणी केली.
पनामातील डॉक्टर्स इंजिनियर सध्या डुकरांच्या पिलांवरती संशोधन करतायत। कोरोनामुळे फुफ्फुसांवर होत असलेल्या परिणामांचा धोका कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। व्हेंटिलेटर्स ऑफ पनामा असं त्यांच्या प्रोजेक्टचं नाव आहे। फ्लोरिडातील प्रसिद्ध स्लॉपी जो बार 6 महिन्यानंतर या ठिकाणी सुरू झालाय। लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 17 मार्च पासून हे रेस्टॉरंट बंद होतं, तर रेस्टॉरंट सुरू झाल्यामुळे स्लॉपी जो बारचे चाहते खवय्ये खुश झाल्याचं बघायला मिळतंय। अमेरिकेतील फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी न्यू हॅम्पशायर शहरातील कॉन्कॉर्ड हॉस्पिटलला भेट दिली। दी बेस्ट या युवकांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी ही भेट दिली। येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा हा एक भाग असल्याचं मानलं जात आहे। इस्रायलमध्ये जूनचं नवं वर्ष सुरू होतं। याच दरम्यान देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये मोठी नाराजी आहे। देशव्यापी लॉकडाऊन विरोधात निषेध करण्यासाठी गुरुवारी तेल अवीवमध्ये अनेक नागरिक एकत्र जमल्याचं बघायला मिळालं। भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता। यावेळी बोलताना भारत आणि रशियातील परस्पर सहकार्याची भूमिका अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी मोदी यांनी पुतीन यांना भारताच्या दौऱ्यासाठी आमंत्रित केलंय। नेपाळ सरकारनं विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात वादग्रस्त नकाशा छापलाय। इतकंच नाही तर द काठमांडू पोस्टच्या माहितीनुसार त्या पुस्तकात भारत सीमा वादाचाही उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेवर ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तैवानच्या समुद्रात सुरू असलेल्या लष्करी कवायती या राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यासाठी असल्याचं चीनच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय। तसंच चीनच्या प्रवक्त्या रेन गुओकिंगयांग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत UN शांतता अभियानात चीनचं सशस्त्र सैन्य सामील होणार असल्याचंही म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एका मॉडेलनं लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय। 23 वर्षांपूर्वी ओपन टेनिस चॅम्पियनशिप दरम्यान ट्रम्प यांनी आपलं शोषण केलं होतं असं मॉडेल एपी डोरिसननं म्हटलं आहे। तर ट्रम्प यांनी मात्र या आरोपाचं खंडन केलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। अमेरिकेच्या निवडणुकीसाठी आता 50 दिवसांहून कमी कालावधी बाकी असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबरच्या मतपेटीतील परदेशी हस्तक्षेपाबद्दल सर्व प्रकारचे आक्षेप फेटाळून लावलेत। अमेरिकेने अपेक्षित मोठ्या संख्येने टपाल मतपत्रिका वापरली तर ही मोठी चिंतेची बाब असल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एका पत्रकार परिषदेत गुन्हेगारीकडे लक्ष वेधण्यात आलं। विविध ठिकाणच्या पोलिसांच्या कारवाईचं ट्रम्प यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा भाग म्हणून या ठिकाणी या संदर्भात त्यांनी संवाद साधला। तसंच गुन्हेगारी कारवायांना पोलीसच रोखू शकतात असंही यावेळी त्यांनी म्हटलंय। अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये हत्येचं प्रमाण जे आहे ते वाढलंय, परंतु ही संख्या अमेरिकेतल्या गुन्ह्यांचा एकूण गुन्ह्यांचा छोटासा भाग असल्याचंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस गुरुवारी फिलाडेल्फियामध्ये होत्या। यावेळी मुलाखती दरम्यान त्यांनी अमेरिकेतील विविध शहरांमध्ये होणाऱ्या हिंसाचाराविषयी भूमिका स्पष्ट केली। पोलंडच्या कायदा आणि न्याय पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षाबरोबर असलेली युती तोडण्याची घोषणा केली आहे। प्राणी संरक्षण विधेयकावरील संसदीय मतदानादरम्यान राजकीय मतभेदांनंतर अल्पसंख्याक सरकार स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली असून गुरुवारी रात्री उशिरा सत्तारूढ युनायटेड राईट युतीच्या अनेक सदस्यांनी एकतर या विधेयकाविरुद्ध मतदान केलं किंवा माघार घेतली। जर्मनच्या युरोपियन युनियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला फॉन डर लेन यांनी बर्लिनमध्ये जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यात विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे। मिशिगन कॅपिटलच्या लॉनवरती शेकडो लोकांनी एकत्र शस्त्र बाळगण्याच्या अधिकारासाठी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी अनेकांच्या हातात बंदुका होत्या। कोरोनाच्या साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं केलेल्या काही उपाययोजनांचा त्यांनी निषेध केला। आम्हाला कायद्यानं शस्त्र बाळगण्याचा अधिकार दिला आहे। हे लोकशाही राज्य आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान असल्याचं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। पाकिस्ताननं अवैधरित्या कब्जा केलेला गिलगिट बाल्टिस्तानचा 5वा प्रांत निर्माण करून त्यांचं देशात एकीकरण करण्याची तयारी पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारनं सुरू केली असं वृत्त एक्सप्रेस ट्रिब्यूननं दिली आहे। काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानचे विशेष मंत्री अली अमान गंडापूरनं ही माहिती दिली। पंतप्रधान इम्रान खान लवकरच या भागाचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले। नोव्हेंबरमध्ये इथे निवडणुका घेण्याचाही इम्रान खान सरकारचा विचार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे।
डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी गुरुवारी रात्री टेलिव्हिजन टाउन हॉलमध्ये मतदारांशी बोलल्यानंतर पेन्सिल्व्हेनियाच्या बॅरी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पत्रकारांच्या प्रश्नांनाही थोडक्यात उत्तरं दिली. बिडेन म्हणाले की कोरोना व्हायरसचा लोकांच्या मनावर मोठा परिणाम झालाय. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी गुरुवारी सुरिनामची राजधानी परमाराबो इथे सुरिनामीचे अध्यक्ष चंद्र केशर सेद संतोखी यांची भेट घेतली. इतक्या छोट्या राष्ट्राला वैयक्तिक भेट देणारे अमेरिकेचे पहिले परराष्ट्र सचिव ते ठरलेले आहेत. येथे मागच्या जुलै महिन्यात माजी पोलीस प्रमुख असलेल्या संतोखी यांची देशाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इशारा दिला आहे की कोरोना व्हायरस प्रकरणात महिनाभराच्या वाढीनंतर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी अधिक कठोर उपाययोजनांची गरज असल्याचं म्हटलंय. सध्या देशात सुरू असलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं नेतान्याहू यांनी म्हटलंय. कोरोनावर उपाययोजना करणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांनी फोनवरून बातचीत केली आहे. 6 आठवड्यांपासून चाललेल्या निदर्शनांमुळे बेलारूसचे अध्यक्ष धास्तावलेत. गेल्या 6 आठवड्यांपासून अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शनं सुरू आहेत. पोलंड आणि लिथुनिया देशाबरोबरच्या सीमा बंद केल्याच्या निर्णयाचाही निषेध होतोय. अमेरिका आणि युरोपियन युनियननं यावरती टीका केल्याचा दावाही अलेक्झांडर यांनी केलाय. माईक पेन्सी यांचे सल्लागार कोण होते हे मला माहीत नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. रिपब्लिकन मतदार ट्रम्प यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी देऊ नका अशी विनंती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये पेन्सेचे माजी सल्लागार ऑलिव्हिया ट्रॉये दिसून येत आहेत. तर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापेक्षा दुसऱ्यांदा निवडून येण्याची मला भीती वाटते असंही ट्रॉय म्हणाल्या. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ट्रॅक फेडरेशनचे माजी अध्यक्ष लॅमिन डायक यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फ्रेंच कोर्टाने घेतलेल्या निर्णयानंतर बुधवारी सेनेगलमध्ये मोठी प्रतिक्रिया उमटली. लोकांनी कोर्टावरती वर्णद्वेषाचा आरोप केला आणि निकाल फेटाळून लावला पाहिजे असंही मत व्यक्त केलंय. हाँगकाँगमध्ये सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात सहभागी झालेल्या उद्योजक जिमी लाई, माजी खासदार मार्टिन ली आणि ली चेक यान यांच्यासह हाँगकाँगच्या लोकशाही समर्थकांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तसंच अधिकृत कारवाईत त्यांना अटक करण्यात आली असून हाँगकाँग सरकारनं मात्र ही अटक अमान्य केली आहे. ग्रिसबेट लेस्बोसमधील मोरिया छावणीच्या बाजूला हजारो प्रवासी एकवटले होते. छावणीनं पेट घेतल्यामुळे एकच खळबळ या ठिकाणी उडाली होती. यावेळी इथल्या नागरिकांनी बेटावर लागलेल्या आगीसंबंधी माहिती दिली. कॅनव्हास आगीच्या भयानक आठवणीही ताज्या असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं. तसंच एकूणच या ठिकाणी मोरियामधील निर्वासित आणि स्थलांतरितांची समस्या गंभीर बनल्याचं बघायला मिळतंय. व्हिएतनाममध्ये वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. इथे किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला तर ह्यू प्रांतात वादळामुळे झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. किनारपट्टी परिसराला या वादळाचा जोरदार फटका बसलाय, ज्यामध्ये 23 जण जखमी झाले. येमेनमध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषणाला बळी जाणारा वर्ग आहे. इथल्या रुग्णालयात होणाऱ्या कुपोषित मुलांच्या मृत्यू दरातही दिवसागणिक वाढ होताना बघायला मिळते. सॅली चक्रीवादळानंतर गल्फ कोस्टच्या किनारपट्टीवरील घरमालक आणि व्यावसायिकांनी आपापल्या घरी किंवा दुकानात परतून त्याची स्वच्छता सुरू केली आहे. वादळ आणि मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता तर खाडीमधून आलेलं पुराचं पाणी आता हळूहळू ओसरू लागलंय. अलाबामामधील ऑरेंज बीच 10 दिवस बंद राहील असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. तर विजेच्या तारांचं नुकसान झाल्यामुळे या भागात अद्यापही वीज सुरू झालेली नाहीये. चक्रीवादळ गल्फ कोस्टच्या किनारपट्टीवरील रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी चक्रीवादळ सॅलीच्या पार्श्वभूमीवरती गुरुवारी स्वच्छता सुरू केल्याचं बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या वादळानं अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. अलाबामा राज्याला याचा मोठा फटका बसलाय, ज्यामुळे इथल्या समुद्रकिनारा 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच या पुरामुळे या भागात मोठं नुकसान झालं असून या भागातला वीज पुरवठा अद्यापही बंद आहे. अमेरिकेच्या सिनेट डेमोक्रॅट्सनं गुरुवारी चीनच्या जागतिक प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी कायदे करण्याची घोषणा केली. अमेरिकेची स्पर्धात्मकता ताकद वाढवण्यासाठी व्यापक विधेयक आणलं जाणार आहे, कारण अमेरिकेचे चीनसोबतचे संबंध अधिकाधिक बिघडत चालले. दरम्यान चीनच्या विरोधात ट्रम्प यांची आक्रमक भाषा अद्यापही तशीच आहे. सॅली चक्रीवादळामुळे नागरिकांचं खूप मोठं नुकसान झालंय. अनेकांची घरं या ठिकाणी उद्ध्वस्त झाली आहेत. या भागातल्या विविध सरकारी आणि खासगी कार्यालयांचं देखील मोठं नुकसान झालंय. सगळं सामान्य होण्यासाठी आणखीन काही कालावधी लागू शकतो. या भागात राहणाऱ्या अनेक वृद्धांना देखील ज्येष्ठ नागरिकांना या वादळाचा खूप मोठा फटका बसलाय. काही जणांची घरं तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं बघायला मिळतंय.
अमेरिकेच्या काही भागात अद्यापही काळे आणि गोरे असा संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय. सॉल्ट लेक भागात एका गोऱ्या व्यक्तीनं त्याच्या घराच्या मागच्या बाजूला राहणाऱ्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर आपला कुत्रा सोडला. याबद्दल पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुत्र्याला कृष्णवर्णीयाच्या अंगावर सोडणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. दक्षिण इराक भागात एका संस्थेच्या बाहेर एका यंत्राचा स्फोट झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठं नुकसान झाल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिनी यांनी पूर्वेकडील आग लागलेल्या चिकवांतियाच्या जंगल परिसराला भेट दिली. जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे या परिसरात मोठ्या भागाचं नुकसान झालंय. बोलिव्हियाच्या 3 प्रांतात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तर नेल केम्प मेरकाडो या राष्ट्रीय उद्यानातल्या 4000 हेक्टरवरील जमिनीचं देखील या वणव्यामुळे नुकसान झालंय. या भागाला 2000 साली जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला आहे. शाळांपासूनच देशभक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. आपल्या देशाबद्दलचं सत्य मुलांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे असंही ते म्हणाले. संविधान दिनाच्या निमित्तानं नॅशनल आर्काइव्हशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ग्रीसमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. जानुस वादळानं आयनोइयन बेटांकडे मोर्चा वळवला आहे. तर या वादळामुळे इटलीतल्या रेगिओ भागात 35 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या डुबकी बोटीच्या क्रू सदस्यांनी तपास यंत्रणांना सांगितलं की गेल्या वर्षी आग लागण्यापूर्वी आपत्कालीन प्रक्रियेवर त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं आणि यावेळी झालेल्या दुर्घटनेत तब्बल 34 लोक ठार झाले होते असं फेडरलच्या कागदपत्रानुसार स्पष्ट होत असल्याचं कोर्टात समोर आलंय. जगातील सर्वात लहान बस चालकाचा जागतिक विक्रम करण्यात आलाय. फ्रँक फाइक हॅचेम असं जगातील सर्वात लहान बस चालकाचं नाव आहे. त्याची वर्ल्ड गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. तर फ्रँक हा अमेरिकेचा रहिवासी आहे आणि त्याची उंची ही 4 फूट 5 इंच इतकी आहे. फोटोग्राफर स्पेन्सर ट्युनिक यांच्या एव्हरीवन टुगेदर या कलाकृतीसाठी 200 जण सहभागी झाले. ही एक न्यूड आर्ट कलाकृती आहे. लंडनच्या अलेक्झांडर पॅलेसमध्ये या कलाकृतीसाठी नग्न अवस्थेत हे सर्वजण सहभागी झाले होते. कठीण काळात तुमच्या शेजाऱ्यांसाठी मित्रपरिवारासाठी संपर्कात राहा असा संदेश या कलाकृतीतून देण्यात आला. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. फ्री हिट तुम्हाला धूळ चारणार जेव्हा मैदान गाजवायला माही पुन्हा येणार. ड्रीम 11 IPL मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स 19 सप्टेंबर रात्री 8 नाही 7:30 वाजता लाईव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिझनी प्लस हॉटस्टार VIP वर. डास सर्वात जास्त घाबरतात गुड नाईट ग्रीन शक्तीला. गुड नाईटची 94% नैसर्गिक ग्रीन शक्ती कॉईल. आता ग्रीन शक्ती आत, डास बाहेर. गुड नाईट ग्रीन शक्ती कॉईल. नवीन संतूर ॲलो फ्रेश लिंबू आणि ॲलोवेराने बनवलेला जो चिकटपणा दूर करतो आणि त्वचेला देतो उजळपणा. त्यामुळे तुम्ही राहाल फ्रेश आणि दिसाल तरुण नेहमी. नवीन संतूर ॲलो फ्रेश. रहा फ्रेश, दिसा तरुण. जसप्रीतची फ्लेक्सिबिलिटी करते घराचे कोपरे साफ आणि कोलगेट सुपर फ्लेक्सी करतो लपलेल्या जंतूंना साफ. फ्लेक्सिबिलिटी असावी तर अशी कोलगेट सुपर फ्लेक्सी. ताई उलाला ताई नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ट हेअर कलर. यात आहे नैसर्गिक मेहंदी, आवळा शिकेकाय सुद्धा फक्त 30 मिनिटात. नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ट हेअर कलर ज्यात आहेत 9 नैसर्गिक गुण. ह्याने तुमचे केस दिसतात सॉफ्ट आणि शायनी. नवीन गोदरेज नुपूर हिना बेस्ट हेअर कलरने केस उलाला. सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे पण मुलगा चांगला आहे. जे तुम्हाला आणि कुटुंबालाही पसंत आहेत. जीवनसाथी.com. आजकाल माझा डॉक्टर नवरा सर्वांना फक्त एकाच गोष्टीची आठवण करून देतो. तुमच्या पोटाला मजबूत ठेवा भाऊ, कारण आपली इम्युनिटी जवळजवळ 70% आपल्या पचनाशी जोडली गेली आहे. हो 70% पर्यंत. झंडू पंचारेस डायजेस्टिव्ह टॉनिक याचे 35 आयुर्वेदिक घटक पचन करते मुळापासून मजबूत. झंडू पंचारेस पचन स्ट्रॉंग, इम्युनिटी सुपर स्ट्रॉंग. जर्म्स आणि व्हायरस पासून कसं वाचायचं? सिंपल मॅजिकने. आधी पाणी, मग पावडर, शेक करा आणि गोदरेज प्रोटेक्ट मॅजिक तयार. भारतातला सर्वात किफायती हँड वॉश. रिफिल फक्त 15 रुपयात.
वस्त्रहरणाचा खेळ सुरू करतात त्याला यश दे रे महाराजा. नाटकातला पहिलाच वाक्य मी चुकीचं बोललो. गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी नाट्य गौरव 2020 उद्या संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत जगाच्या पाठीवर. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. सध्या नेटफ्लिक्स जुरासिक पार्कशी साधर्म्य असणाऱ्या कथेवरचा एक चित्रपट चांगलाच गाजतोय. या चित्रपटात अधिकाधिक लहान मुलांच्या कार्टूनचा समावेश आहे. तसंच कॅम्पला गेलेली ही मुलं काय काय धाडस करतात आणि डायनासोरशी कसा सामना करतात हे यामध्ये दाखवण्यात आलंय. ग्लेन पॉवेलनं बहुचर्चित टॉप गनच्या सिक्वेलबद्दल बोलण्यास फारसा उत्सुक नसल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र त्याचा सहकलाकार टॉम क्रूजबद्दल तो बोललाय. टॉम क्रूजच्या कामाबद्दलच्या निष्ठेमुळे आपण प्रभावित झालोय असं पॉवेल म्हणालाय. तर सिनेमा सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी टॉम क्रूज सर्वतोपरी योगदान देत आहे हे प्रेरणादायी असल्याचंही त्यानं म्हटलंय. इवान मॅकग्रेगोरनं आपल्या लॉंग वे अप या नवीन माहितीपट मालिकेमध्ये वास्तविक जीवनातल्या साहसाला कसा सामोरा गेला याचे अनेक किस्से असल्याचा दावा केलाय. या वेगळ्या चित्रपटात इवान आपल्या मित्रासह मध्य आणि दक्षिण अमेरिकेतून हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलवरून प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. गॅरेथ पग यांनी फिजिकली चॅलेंज फॅशन डिझायनरनं लंडन फॅशन वीकमध्ये आपली डिझाईन सादर केली. कोरोनाच्या काळात फॅशन इंडस्ट्रीत बदल घडवण्याची संधी असल्याचा पगला विश्वास आहे. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेटसह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये परत भेटतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.